रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट। त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी। तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा। रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस, ईश्वर संजय शिंदे 78 75 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41। संगमनेर शहरातील अवैध धंदे, मटका, जुगार क्लब, गुटखा, देशी विदेशी दारू हे व्यवसाय बंद करावेत। तर हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांवर दबाव तंत्र वापरून ज्या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत तेही मागे घ्यावेत। या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीनं पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन दिले गेले। तर ललित परदेशी यांचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करतात। हा गुन्हा दाखल न केल्यास आणि अवैध धंदे बंद न केल्यास संगमनेर पोलीस ठाण्यावर सोमवारी 21 एप्रिलला भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे तसेच कार्यकर्त्यांनी दिलाय। आज संगमनेरमधील सर्व युवकांच्या वतीनं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले। हनुमान जयंतीच्या दिवशी एक किरकोळ वाद झाले आणि त्या वादामध्ये अनेक युवकांवर खोटे गुन्हे दाखल केले। शस्त्राचा वापर करणे, सोन्याची चैन ओढणे, म्हणजे त्या गुन्ह्यातून ते पोरं कायमचे जीवनातून संपले पाहिजे अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल केले। या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचप्रमाणे त्याच दिवशी आपला एक ललित परदेशी नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्याला अतिशय घाणेरड्या पातळीवरची, खालच्या पातळीवर शिवेगाळ करून मारहाण करण्यात आली आणि त्यांनी सुद्धा 3 दिवस झाले आज अर्ज देऊन, निवेदन देऊन की गुन्हा दाखल करावा संबंधितावर, परंतु संबंधितावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही। कोणता दबाव या पोलीस प्रशासनावर आहे हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी आलेलो आहोत। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की जे पण भांडणं होतात, संगमनेरमध्ये वाद होतात, हे सगळे वाद अवैध व्यवसायातून होतात। संगमनेरमध्ये खुल्या प्रमाणात गुटखा विक्री अतिशय जोरात चालू आहे। संगमनेरमध्ये गल्लोगल्लीत मटका विक्री व्यवसाय चालू आहे। पोलीस स्टेशनच्या बॅक साईडलाच संगमनेरमध्ये पत्त्याचा जुगार, अतिशय जोरात पत्त्याचा जुगार क्लब चालू आहे। त्याचप्रमाणे मटका असेल, गुटखा, अवैध दारू, इथून तुम्ही 100-200 मीटर अंतरावर अवैध प्रकारची दारू विक्री व्यवसाय चालू आहे। संगमनेरमध्ये अवैध धंदे अतिशय जोरात चालल्यामुळं हे अवैध व्यवसाय करणारे काही कार्यकर्ते असतात, त्यांच्या हाताखाली काही जे गुंड लोक आहेत आणि हे गुंड लोक प्रत्येक शिवजयंतीची मिरवणूक असो, रामनवमीची मिरवणूक असो, आंबेडकर जयंतीची मिरवणूक असो किंवा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, या कार्यक्रमामध्ये येतात, धिंगाणा घालतात आणि या धिंगाणामुळेच हे सर्व सार्वजनिक उत्सव खराब होतात। ह्याच लोकांमुळे, ह्याच जे मटका व्यावसायिकवाले असतील, याच्यामुळे संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण झालेले आहेत आणि हे सगळं थांबावं। संगमनेरमध्ये सगळे हिंदू मुस्लिम वाद थांबावं, हिंदू मधील युवकांमधील वाद थांबावं म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे। जर हे 2 दिवसात हे जर यांनी थांबवलं नाही, अवैध मटका व्यवसायापासून सर्व व्यवसाय बंद नाही केले, तर या सर्व संगमनेरकर नागरिकांच्या वतीने आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि जो गुन्हा आहे ते गुन्ह्याची रीतसर चौकशी करून गुन्हा रद्द करावा आणि ललित परदेशी यांनी जी मागणी केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची, त्याची मागणी पूर्ण करावी या हेतूनं आम्ही सगळे निवेदन दिलं आहे। जर निवेदनाची मागणी पूर्ण केली नाही तर 21 तारखेला संपूर्ण संगमनेरकर नागरिकांच्या वतीनं पोलीस स्टेशनवर भव्य असा मोर्चा काढण्यात येईल। 5 महिन्यापासून या संगमनेरमध्ये पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शासन हे अनेक प्रकारचे खोटे गुन्हे या शहरातल्या युवकांवर दाखल करत आहे। आता जर प्रत्यक्ष हनुमान जयंतीच्या दिवशी जर बघितलं तर स्वतः या शहरात, या तालुक्याचे आमदार या रथावर होते आणि स्वतः ते साक्षीदार असताना, त्यांच्या समोर पोलीस असताना, पोलिसांनी दोन्ही गट समोर असताना आणि त्यांच्यात दोघांचं एकमेकांमध्ये संभाषण होऊन वाद मिटलेले असताना स्वतः तिथून वरतून आमदार साहेब त्यांना सांगू राहिले का आपले कार्यकर्ते कोण असेल त्यांना बाजूला करा, लोकांच्या ते दुसऱ्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा। ही पद्धत या संगमनेरमध्ये खोटे गुन्हे दाखल करायची चालू झालेली आहे गेल्या 5 महिन्यापासून। तर आम्ही या शासनाच्या धोरणाचा, या प्रशासनाचा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो आणि हे जर खोटे गुन्हे मागे घेतले नाही पोलीस प्रशासनाने
आणि जे बिचारा ज्याच्यावर खरा अन्याय झाला तो ललित परदेशी, त्याचा गुन्हा फिर्याद दाखल करून घेत नाहीये पोलीस. नाही केला यांनी तर आम्ही सर्व पक्षीय, सर्व शहरातील युवक संघटना, सर्व व्यापारी संघटना यांच्यातर्फे सोमवारी 21 तारखेला आम्ही या भव्य मोर्चा व आंदोलन या पोलीस स्टेशन समोर करू आणि प्रशासनाला गुन्हे दाखल करण्यास भाग पडू. दिल्ली बोळात चौकात तुम्हाला सर्व कार्यकर्ते, सर्व लोक म्हणतील का हे गेल्या 5 महिन्यापासून सर्व खोटं चालू आहे. आणि मूळ अमर कतारी यांनी सांगितलं का दरवेळेस वाद पुढं करताना वादाच्या पुढे हे सगळे 2 नंबरवाले असतात आणि हे काही प्रशासनाला दिसत नाही का? दरवेळेस प्रशासनावर दबाव राहावा म्हणून हेच 2 नंबरवाले पुढे असतात. प्रशासनाने पहिले तर यांचे 2 नंबर धंदे बंद करावे. निवडणुकीच्या पूर्वी एक येतो सेफेच्या घोषणा दिल्या आणि निवडणुकीच्या पूर्वी निवडून येण्यासाठी अनेक हिंदू मुस्लिम वाद, किरकोळ हिंदू मुस्लिम वाद सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात गाजवले गेले. परंतु आता निवडणूक झाल्यानंतर हिंदू मुस्लिम वाद बाजूलाच राहिले. आता हिंदूंनाच संपवायची कारस्थान सुरू केलंय आणि याच्यामध्ये काही जे झारीतले शुक्राचार्य आहेत ते काय करताय, स्वतःची व्यक्तिगत दुश्मनी, त्या चौकातील स्वतःची काही लोकांची व्यक्तिगत दुश्मनी, त्या जे विद्यमान आमदार यांच्या खांद्याचा वापर करून स्वतःची दुश्मनी काढायचं काम करत आहे. तर मी आमदारांना सुद्धा विनंती करतो तुमच्या माध्यमातून का आपण योग्य ती तपासणी करावी, तुमचा खांद्याचा वापर कोणी करू नये याची दक्षता आपण घ्यावी ही विनंती करतो. यावेळी निखिल पापडेजा, किरण पाटणकर, आकाश जेधे, एस दानी, साईराज शेरे, तेजस बडे, ललित मुटके, ललित परदेशी, निलेश पवार, ओम भडांगे, बादल जेधे, साहिल नरवाल, एकनाथ श्रीपद आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.